नमस्कार. आता आपण गृहीतकृत्य या संकल्पनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. गृहीतकृत्य म्हणजे काय आणि गृहीतकृत्याची मांडणी कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण थोडं अधिक जाणून घेणार आहोत. गृहीतकृत्य म्हणजे काय? कशाला गृहीतकृत्य म्हणायचं? गृहीतकृत्य हे एक सामान्य विधान असतं की जे पुढे जाऊन संशोधकाला त्याची पडताळणी घ्यायची असते. अशा स्वरूपाचं मांडलेलं विधान. नेहमी व्यवहारामध्ये आपण अशी अनेक प्रकारची विधानं मांडत असतो आणि त्याची पुढे जाऊन तपासणी पण करत असतो. आपल्या विचार प्रक्रियेमध्ये अनेक वेळेला आपण अशा प्रकारे गृहीतकृत्यांची साखळी निर्माण करत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही ज्यावेळेला बाजारात जाण्याचा निर्णय घेता आणि तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळेला घरातून बाहेर पडताना तुम्ही तुमच्या मनामध्ये काही गृहीतकं स्वीकारलेली असतात, की अमुक एक दुकान उघडं असेल, त्या दुकानात माझ्या आवडीचा अमुक रंगाचा ड्रेस उपलब्ध असेल. अशा प्रकारची विधानं तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण केलेली असतात आणि मग तुम्ही बाजारात जाता आणि त्यात तुमच्या आवडीच्या दुकानात जाऊन तो आवडीचा ड्रेस आहे की नाही बघता. तुम्ही तुमच्या मनामध्ये मांडलेली ही विधानं म्हणजे गृहीतकृत्य थोडक्यात. आणि तुम्ही बाजारात जाऊन ज्यावेळेला त्याची पडताळणी घेता, त्यावेळेला ते गृहीतकृत्य खरं होतं की खोटं होतं हे सिद्ध होतं. तर सामान्यतः अशा प्रकारचं एक विधान की ज्याची पुढं जाऊन पडताळणी घ्यायची आहे, तपासून बघायचं आहे, असं विधान म्हणजे गृहीतकृत्य. गृहीतकृत्य म्हणजे आणखीन काय समजावून घेऊया. गृहीतकृत्य म्हणजे सिद्ध करायचे किंवा नाकारायचं गृहीतक. सपोजिशन टू बी प्रूव्ड ऑर डिस्प्रूव्ड. हे एक गृहीतक आहे. आपण आपलं पूर्वज्ञान, आपल्याकडे असणारी माहिती याच्या आधारावर आपण काही गृहीतकं धरतो. आत्ता सांगितलेल्या उदाहरणामध्ये आपण काही गृहीतकं डोक्यात घेऊन किंवा मनात धरून आपण बाजारामध्ये जातो. ही गृहीतकृत्य हे गृहीतकच आहे. फक्त ते पुढे जाऊन त्याची तपासणी करून ते सिद्ध करायचं की नाकारायचं हे ठरणार आहे. हे एक अंदाज किंवा भविष्य वर्तवणारं वाक्य आहे. कॅन बी अ प्रिडिक्टिव्ह स्टेटमेंट. गृहीतकृत्य हे अंदाज वर्तवणारं वाक्य आहे. समजा संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपण एक विधान विचारात घेऊया. विद्यार्थ्यांची ग्रेड हे विद्यार्थी देत असलेल्या अभ्यासावर अवलंबून असते. हे एक विधान आहे. आता हे विधान कदाचित भविष्य वर्तवणारं किंवा अंदाज वर्तवणारं विधान आहे. हे कदाचित खरं देखील असू शकतं. खरंच विद्यार्थ्यांची ग्रेड त्यांनी दिलेल्या अभ्यासावर अवलंबून असू शकते. अशा प्रकारचं एक सामान्य स्टेटमेंट किंवा विधान म्हणजे गृहीतकृत्य. हे काही वेळा अंदाज वर्तवणारं किंवा भविष्य वर्तवणारं असू शकतं. जेव्हा ते विधान पडताळणीमध्ये खरं उतरतं तेव्हा ते भविष्य वर्तवणारं होतं असं म्हणता येतं. त्यानंतर तपासाला मार्गदर्शन व्हावे यासाठी केलेलं तात्पुरतं अनुमान, प्रोव्हिजनल कंजेक्चर. पुढे जाऊन तपास करता यावा, पडताळणी घेता यावी आणि त्यासाठी मार्गदर्शन व्हावं म्हणून एक मांडलेलं तात्पुरतं विधान किंवा तात्पुरतं अनुमान. पहिली गोष्ट म्हणजे हे विधान तात्पुरतं आहे, हे अनुमान आहे, अंदाज आहे आणि यातून तपासाला दिशा मिळते. एक उदाहरण लक्षात घ्या. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्या आजाराची वरवरची लक्षणं विचारात घेऊन आपल्याला काही औषध देतात. आता ही औषधं देत असताना ती विशिष्ट आजारावरची असतात की विशिष्ट प्रकारच्या आजाराची दिसत असणाऱ्या लक्षणांवरची असतात. आता डॉक्टरांनी औषधं कशी दिली तर त्यांनी मनात काही गृहीतक मांडलं की ज्यातून त्यांना पुढे जाऊन ही औषध देण्यासाठी दिशा मिळाली. कदाचित हा आजार अमुक अमुक प्रकारचा असावा, त्याचं हे कारण असावं. आपल्याला ते बऱ्याच गोष्टी विचारतात, चौकशी करतात. तुम्ही काय खाल्लं होतं मागच्या 2-3 दिवसामध्ये,
पावसात भिजला होता का, किंवा आणखीन तत्सम स्वरूपाच्या गोष्टी ते विचारतात, बाबी ते विचारतात. आणि मग त्या आधारावर एक स्टेटमेंट मनातल्या मनात तयार करतात, विधान तयार करतात की जे गृहीतकृत्य आहे, आणि त्या गृहीतकृत्याच्या आधारे ते तुम्हाला औषध देतात. काही वेळेला तपासण्या करायला सांगतात. हे जे विधान आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं अनुमान आहे. त्या तपासणीमधून किंवा त्या दिलेल्या औषधांचा होणाऱ्या परिणामामधून त्यांनी मांडलेलं विधान योग्य होतं किंवा नाही हे ठरणार आहे. 2-3 दिवसांना तुम्हाला ते परत बोलवतात डॉक्टर, आणि मग तुमचा आजार बरा झाला तर याचा अर्थ त्यांचं अनुमान करेक्ट होतं. तुमचा आजार जर बरा झाला नाही तर तुम्हाला ते बदलून औषध देतात, आपलं विधान दुरुस्त करतात. गृहीतकृत्य एक प्रकारे संशोधकाला तपासासाठी पुढे जाऊन कोणत्या प्रकारे तपास करावा, कोणत्या प्रकारे पडताळणी घ्यावी, कोणत्या प्रकारे माहिती मिळवावी, डेटा मिळवावा, यासाठी मार्गदर्शन करत असते. गृहीतकृत्य म्हणजे संशोधकाची सोडवण्याची इच्छा असलेला प्राथमिक प्रश्न. हा एक फॉर्मल क्वेश्चन आहे, हा एक औपचारिक प्रश्न आहे. ओके, की जो पुढे जाऊन संशोधकाला सोडवायचा आहे, त्याची उत्तर मिळवायची आहेत. हा पुढे जाऊन ज्याचं उत्तर मिळवायचं आहे अशा प्रकारचा आत्ता मांडलेला प्रश्न म्हणजे गृहीतकृत्य. गृहीतकृत्य म्हणजे शास्त्रीय पद्धतीने चाचणी घेण्यासाठी सक्षम असलेले विधान. हे असं विधान आहे की ज्याची शास्त्रीय पद्धतीने चाचणी घेता येईल, पडताळणी घेता येईल, असं विधान. पुढे जाऊन त्या विधानाची पडताळणी घेता येत असेल, चाचणी घेता येत असेल, तरच त्याचं स्वरूप, त्या विधानाचं स्वरूप गृहीतकृत्य असू शकतं. जर चाचणी घेता येणार नसेल, पडताळणी घेताच येणार नसेल, तर ते विधान गृहीतकृत्य होणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, अवलंबित आणि अनवलंबित चलांचा समावेश. इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल. गृहीतकृत्य हे असं विधान आहे की ज्याच्यामध्ये अवलंबित आणि अनावलंबित, डिपेंडंट आणि इनडिपेंडंट, स्वतंत्र आणि परावलंबी चलांचा समावेश असतो. जर गृहीतकृत्य चाचणी घेण्यासाठी सक्षम बनवायचं असेल तर त्यामध्ये अशा प्रकारे अवलंबित आणि अनावलंबित चलं असली पाहिजेत. आपण मगाशी बघितलेल्या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांची ग्रेड ही ते अभ्यासासाठी देत असलेल्या वेळेवर अवलंबून असते. थोडक्यात जे विद्यार्थी जास्त अभ्यासासाठी वेळ देतात त्यांची ग्रेड चांगली येते, जे विद्यार्थी अभ्यासासाठी वेळ देत नाहीत त्यांची ग्रेड फारशी चांगली येत नाही, असा विधानाचा अर्थ होतो. आता हे गृहीतकृत्य आहे, याची चाचणी घेता येईल. आणि कारण या विधानामध्ये अवलंबित आणि अनावलंबित दोन्ही प्रकारची चलं आहेत. अवलंबित चल आहे ते म्हणजे याची विद्यार्थ्यांची ग्रेड हे अवलंबित चल आहे, आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे अनावलंबित चल आहे ते म्हणजे विद्यार्थी अभ्यासासाठी देत असलेली वेळ. विद्यार्थ्यांना मिळणारी ग्रेड ही अभ्यासासाठी देत असलेल्या वेळेवर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासासाठी देत असलेली वेळ ही अनावलंबित चल आणि विद्यार्थींना मिळणारी ग्रेड ही अवलंबित चल आहे. अशा प्रकारे अवलंबित आणि अनावलंबित चलांचा समावेश त्या विधानामध्ये असेल तर ते टेस्ट करता येतं किंवा त्याची चाचणी घेता येते. यावरून तुम्हाला आता गृहीतकृत्य म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. अशा प्रकारची गृहीतकृत्य तुम्ही सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करा. आपण समजावून घेऊया की गृहीतकृत्य नक्की कशी सुचतात, की गृहीतकृत्य सुचण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, गृहीतकृत्याचे स्रोत कोणते आहेत, गृहीतकृत्य कशी उपलब्ध होतात, हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे सायंटिफिक थिअरी, शास्त्रीय सिद्धांत. गृहीतकृत्य शास्त्रीय सिद्धांतांमधून उपलब्ध होऊ शकतात. आपण ज्या विषयामध्ये अभ्यास करत असतो त्या आपण अभ्यासत असलेल्या विषयामध्ये अनेकांनी वेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडलेले असतात. त्या सिद्धांतांचं स्वरूप शास्त्रीय असतं. हे शास्त्रीय सिद्धांतच अनेक वेळेला आपल्याला गृहीतकृत्यांची निर्मिती करून देतात किंवा गृहीतकृत्य पुरवतात. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात अनेक प्रकारचे सिद्धांत मांडले गेलेले आहेत. त्या सिद्धांताचं विधान आहे तसं घेऊन आपण ते विधान आपल्या राष्ट्रासाठी
आपल्या राष्ट्रामधून आपल्या राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पडताळून पाहू शकतो. त्यामुळे त्यातून आपोआपच आपल्याला गृहीतकृत्य उपलब्ध होतं. दुसरा स्रोत म्हणजे सामान्य संस्कृती, जनरल कल्चर. सामान्य संस्कृती माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर आणि स्वरूपावर परिणाम करत असते. आपण कसे विचार करतो याच्यावर आपण ज्या संस्कृतीमधून येतो त्याचा नक्कीच पगडा असतो. आणि त्यातून आपली विचार करण्याची क्षमता, वेगवेगळ्या घटनांबद्दल अंदाज बांधण्याची क्षमता, विधान करण्याची क्षमता ठरते. आणि त्यातून आपण आपली गृहीतकृत्य निर्माण करण्याची क्षमता देखील ठरते. त्यामुळे सामान्य संस्कृतीसुद्धा एक प्रकारे गृहीतकृत्याच्या निर्मितीचा स्रोत आहे असं म्हणता येतं. त्यानंतर पर्सनल एक्सपिरियन्स, व्यक्तिगत अनुभव. आपल्याला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियमितपणे अनुभव येत असतात. अनुभवांची ही साखळी सातत्याने चालू असते. घरात वावरताना, व्यक्तिगत जीवनामध्ये, समाजामध्ये बाहेर वावरत असताना, निसर्गामधल्या घटनांचं निरीक्षण करत असताना किंवा अनुभव घेत असताना आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. हे अनुभवसुद्धा जसे आहेत तसे आपलं गृहीतकृत्य ठरू शकतं. आपल्याला येणारा अनुभव दुसऱ्यालासुद्धा किंवा इतरांनासुद्धा तशाच प्रकारे येतो आहे का हे आपण तपासून पाहू शकतो. आणि तसं जर होत असेल तर त्यातून आपण सामान्य नियम प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे येणारे व्यक्तिगत अनुभवसुद्धा आपल्याला गृहीतकृत्य पुरवतात. त्यानंतर पूर्वी झालेले अभ्यास, प्रिव्हियस स्टडीज. यापूर्वी अनेकाने केलेले अभ्यास त्यातून सुद्धा गृहीतकृत्य उपलब्ध होतात. वेगवेगळे संशोधक आपल्या संशोधनाचे निष्कर्ष संशोधन लेखांच्या माध्यमातून प्रसिद्ध करतात. हे संशोधनपर लेख आपण जर वाचले तर त्यामध्ये आपल्याला आपली गृहीतकृत्य सापडू शकतात. आपल्या आवडीच्या विषयावरचे संशोधनपर लेख जर आपण वाचले तर त्यामध्ये आपल्याला गृहीतकृत्य मिळतात. तुम्हाला ज्या विषयामध्ये संशोधन करायचं आहे त्या विषयामधले अलीकडच्या काळामधले असे लेख गोळा करायचे, त्यातले काही लेख वाचायचे, समजावून घ्यायचे आणि त्या लेखांमध्ये त्या लेखकानं किंवा संशोधकानं दोन वेगळ्या व्हेरिएबल्समध्ये, चलांमध्ये कशा प्रकारे संबंध शोधला आहे हे लक्षात घ्यायचं, समजावून घ्यायचं आणि त्याच्या आधारे विधान मांडायचं. असं विधान हे तुमच्या संशोधनाचं गृहीतकृत्य असू शकतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशनसुद्धा तुम्हाला गृहीतकृत्य उपलब्ध करून देऊ शकतो. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जे निरीक्षण करतो त्या निरीक्षणामधून सुद्धा आपल्याला गृहीतकृत्य मिळतं. उदाहरणार्थ, आपलं एक निरीक्षण आहे की ज्या हंगामामध्ये चांगला पाऊस पडतो त्या हंगामामध्ये शेतीचं उत्पादन चांगलं येतं. हे तुमचं आमचं सगळ्यांचं निरीक्षण आहे. हे सुद्धा आपलं गृहीतकृत्य होऊ शकतं. चांगला पाऊस पडला तर शेतीचं उत्पादन चांगलं येईल. दोन व्हेरिएबल झाली, डिपेंडंट, इंडिपेंडंट. पावसाचं प्रमाण हे इंडिपेंडंट व्हेरिएबल, अनावलंबित चल आणि शेतीचं उत्पादन हे अवलंबित चल. शेतीचे उत्पादन पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे असं हे विधान होऊ शकतं. आणि हे चांगलं गृहीतकृत्य होऊ शकतं की जे आपण पुढे जाऊन त्याची प्रत्यक्षात पडताळणी घेऊ शकतो. यासाठी आपण मागच्या 8-10 वर्षांची आकडेवारी जर विचारात घेतली पावसाची आणि उत्पादनाची तर त्या दोघांमधला संबंध शोधून काढून आपण हे विधान खरं आहे किंवा नाही हे तपासू शकतो. ओके, त्यामुळे त्यातून सुद्धा अशा प्रकारे आपल्या निरीक्षणांमधून सुद्धा आपल्याला गृहीतकृत्य उपलब्ध होत असतं. आपली कल्पनाशक्ती आणि विचार क्षमता यातून सुद्धा आपल्याला चांगलं गृहीतकृत्य उपलब्ध होतं. आपली गृहीतकृत्य निर्मितीसाठी अशा प्रकारचं विधान करण्यासाठी आपली विचार क्षमता आणि आपली कल्पनाशक्ती चांगली असायला हवी. कारण अंतिमतः हे विधान सामान्य स्वरूपाचं विधान आपण मांडतोय की ज्याची पुढे जाऊन तपासणी घ्यायची. त्यामुळे असं विधान मांडण्यासाठी तुम्हाला कल्पना करता आली पाहिजे, तुमची विचार करण्याची क्षमता चांगली असली पाहिजे किंवा तशा प्रकारची विचार करण्याची चांगली क्षमता तुम्ही विकसित केली पाहिजे. आपली कल्पनाशक्ती आणि आपली विचार क्षमता आपण विकसित करू शकतो. त्यासाठी आपण
प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारे चांगली विकसित असलेली कल्पनाशक्ती आणि विचारक्षमता आपल्याला चांगलं गृहीतकृत्य उपलब्ध करून देऊ शकते. आत्ता आपण गृहीतकृत्य म्हणजे काय, गृहीतकृत्य कशाला म्हणायचं, ते विधान कशा प्रकारचं असतं आणि गृहीतकृत्य कशा प्रकारे सुचतं, म्हणजेच गृहीतकृत्याचे स्रोत कोणते, हे आपण समजावून घेतलं. धन्यवाद.